सांगा बघू. अमृत गुलाब चव्हाण, गाव पिंदर जाडी, तालुका साक्री, जिल्हा. धुळे. बरोबर. या वाद्याचं नाव काय आहे? पावरी. आणि हे कशापासून बनवलं जातं पावरी? हे दोन्ही दिवाळ्याचा आपला कुलदेवता जंगलमध्ये राहतो. 15 दिन नेप चालतो. इसड पाणी काहीच चालत नाही तरी हा पावरी पुंजायला लागतो. देवळ्या कुठं बी जर पुंजला आपला देव मोगरा सतरशिंगी कुठे बी जा हे पावरी लागतो. कशापासून बनवलेला आहे पावरी? या म्हणजे वाडावडील पासून. हे मटेरियल काय आहे? हे मटेरियल बैलांचा शिंगा आहे आणि या येळूसा आहेत आणि आपण खाता हे भोपळा आहेत दुधळ. मला सांगा आता जे तुम्ही वाजवलं कोणती धून होती? ते नेमके काय शब्द होते? हे शब्द म्हणजे देवांचा राहतं पण ते समजूत पडत नाही तुम्हाला. मग आम्ही देवांचा साळा लावतो. कोणता बी देव मोगरा नासो किंवा आपला कुलदेवता नासो असे साळा येतो. त्या कुठे आलात तुम्ही आता? सध्या कुठे आहात? आता सध्या कुठे आहात तुम्ही? हे ठिकाण कोणतं आहे? तुम्ही जे आलात हे ठिकाण कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? हा ना. कोणतं आहे? ते याद पडून गेले. औरंगाबाद आहे. छत्रपती संभाजीनगर. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला कोणी सांगितलं इथं असं असं यायचे तुम्हाला म्हणून? हे मग ते सर्व महाराष्ट्रानं लोक आहेत, सर्व संघटना आहेत. सर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं 21, 22, 23 आजचा शेवटचा दिवस आहे. समारोप होत आहे. एकीकडे दिल्लीमध्ये सुद्धा संमेलन होत आहे. दोन्ही संमेलनामध्ये आपण कसं पाहतो? असं आहे की विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला एक भूमिका आहे आणि ही भूमिका आपल्या पर्यायी संस्कृतीतल्या सगळ्याच समाज धोरणांच्या भूमिकेवर उभी आहे. आणि त्यामुळं हे महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं की आमचे लेखक जेव्हा लिहिते होतील तेव्हा आमचं स्वतंत्र संमेलन आम्ही घेऊ असं त्यांनी रानड्यांना सांगितलेलं होतं. त्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेचं हे फलित आहे. या दृष्टीनंच मी या साहित्य संमेलनाकडे पाहतो. अशी साहित्य संमेलनं होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की सामाजिक विचारांची आणि सामाजिक संरचनेची उलथापालथ करणारी संमेलनं ही आवश्यकच आहेत. ते नाकारता येत नाही आणि त्या दृष्टीनं हे संमेलन हे अतिशय महत्त्वाचं संमेलन आहे असं मी मानतो. आज औरंगाबाद येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आणि या संमेलनामध्ये हे संमेलन मराठवाड्याच्या भूमीमध्ये होत असताना मराठवाडा हे एक चळवळीची भूमी आहे. विशेषतः औरंगाबादमध्ये मिलिंदच्या माध्यमातून नागसेनवनाच्या माध्यमातून इथे फार मोठी चळवळ झालेली आहे. नामांतराचा लढा असेल आणि या मराठवाड्यामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा जे काय परिवर्तनाची चळवळ आंबेडकरवादी चळवळी या सगळ्यांचं प्रतिबिंब आपल्या साहित्यिकांच्या कवींच्या आणि विचारवंतांच्या लेखनातून येते आहे आणि त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म जो आहे तो विद्रोही साहित्यिकांना या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मिळतो आहे. आणि म्हणून आंबेडकरवादाला जे गतिशीलतेची आणि आक्रमकतेची गरज आहे ते या निमित्तानं उजागर करण्यासाठी फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे असं मला वाटतं.
हे विद्रोही साहित्य संमेलन मराठवाड्याच्या भूमीमध्ये होत असताना एक सामाजिक परिस्थिती जी आहे ते या कवितेमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतो, जो की सोमनाथ सूर्यवंशी इथं संविधानाचा जागर घातला जातो आहे, पण संविधानासाठी मरणाऱ्यांची जे योद्धे आहेत ते योद्धे आम्ही जपतो आहोत, संविधानासाठी खपतो आहोत, संविधानासाठी मरतो आहोत। या सोमनाथ सूर्यवंशीच्या समर्पित ह्याला एक दोन ओळीची कविता। गळ्यात गळा घालावा असा इथे एकही गळा नाही, इथे सारेच एकमेकाचे वैरी, कुणाला कुणाचा लढा नाही। गळ्यात गळा घालावा असा इथे एकही गळा नाही, इथे सारेच एकमेकाचे वैरी, कुणाला कुणाचा लढा नाही। राजकारण म्हणजे जणू सुपारी अडकिता, राजकारण म्हणजे जणू सुपारी अडकिता, इथे रोजच काढत असतो कुणी कुणाचाही गुत्ता, इथे रोजच काढत असतो कुणी कुणाचाही गुत्ता। राजकारण म्हणजे जणू सापा मुंगसाची झुंज, राजकारण म्हणजे जणू सापा मुंगसाची झुंज, इथे रोजच करत असतो कुणी कुणाचीही मुंज। लोकशाहीची दिंडीतही सर्वत्र जात पात आहे, लोकशाही दिंडीतही सर्वत्र जात पात आहे, प्रसादाच्या पडल्या पंक्ती तिथे पक्षपात आहे, प्रसादाच्या पडल्या पंक्ती तिथे पक्षपात आहे। लोकशाहीत लोकांच्या मिठाला कोण जागला आहे, लोकशाहीत लोकांच्या मिठाला कोण जागला आहे, लोकराजा व्हावं असं आजवर कोण वागला आहे, लोकराजा व्हावं असं आजवर कोण वागला आहे। मित्रांनो, ह्या मनोरुग्णाला आणि माथे फिरूंना या पुतळ्याची काय वैर आहे काय माहीत नाही, या पुतळ्यांची काय वैर आहे, कारण काय रोज उठतात पुतळ्याची विटंबना करतात, रोज उठतात संविधानाची मोडतोड करतात। म्हणून चहू बाजूने अजला असे कवादळ उठले, जे ते पोसिंद्याची बदनामी करीत सुटले, रक्तपातानंतर त्यांचे मनसुबेही फिटले, जातीवादाचे पीक पिकलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर, जातीवादाचे पीक पिकलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर। चाणाक्ष बगळ्यांना ती एकी खुपत होती, अशाच वेळी आमची बेकी झुपत होती, अशाच वेळी आमची बेकी झुपत होती। काळ रात्रीत वैरी भिडलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर, जातीवादाचे पीक पिकलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर। गुजाट सारी म्हण विचार त्यांचा सडका, गुजाट सारी म्हण विचार त्यांचा सडका, अविचारी डोक्यात मनूचा झाला भडका, अविचारी डोक्यात मनूचा झाला भडका। व्यक्ती देशाचे पीक पिकलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर, जातीवादाचे पीक पिकलेर, गोळी गोळीन पाकर टिपलेर, पाकर टिपलेर। धन्यवाद। जय भीम। देशाचे मूळ मालक निसर्ग पूजक आहोत, आम्ही कौतुक करत नाही, तर आमचे जे नेता आहेत ते शेती शोध लावणारे आई देवोबरा माता, म्हणजे याचा असा हे
ही आमची संस्कृती आहे, पावरी आहे. हे पावरी वाद्य वाजवून आम्ही आमचं उत्साह साजरा करतोय. म्हणजे ही आमची संस्कृती, ही आमची साधना. आणि त्यावेळेस हा जो हातात कोंबडा घेतलेला आहे, हा कोंबडा त्यावेळेस घरातली पूजा अर्चा करते किंवा शेतामध्ये काम सुरू करण्याच्या अगोदर आम्ही उत्साहाने शेतीवरचं धान्य असतं त्या धान्याची पूजा करतो आणि त्याचा उत्साह म्हणून हा कोंबड्याचा वापर करतोय. तर ही आदिवासी संस्कृती ही वेगळी संस्कृती आहे. या ब्राह्मण राजांनी आमच्या आदिवासी समाजामध्ये जे दुसरी संस्कृतीचे वाद्य आहेत हे घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते सगळं खोटं आहे. खरी संस्कृती ही आदिवासी संस्कृती आहे. खरे वाद्य हे आदिवासी नृत्य सादर करतो आम्ही. ढोल असेल, सिमली असेल, धनुष्य बाण असेल, हा तीर तमठा घेऊन आम्ही हा एकलव्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी कोण कोण आहे पुण्यामध्ये राणे आहे. या ठिकाणी दोन मंदिर आहे, गणपती आहे, त्याच्यामध्ये आमची राजमाता संस्कृती होता, हिंदू संस्कृती बाळाची संस्कृती होती, केवळ छोटी होती, आणि आम्ही दाखवलं आहे. त्यावेळी आम्हाला धान्य दिलं, ते नियम दिलं, ते तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप जुदा असेल, आंबा असेल, लिंबू असेल, फळं असतील, धान्य असेल, तांदूळ असेल, भुसा असतील, हे सगळं कपडे असतील, बुट्टे असतील, हे सगळं नारळ असेल, लिंबू असेल, आंबा असेल, हे सगळं फोन ठेवलं, पाणी असेल, तिला नारळ असेल, कमला असेल, मकरा असेल, आम्ही तिला अर्पण करतो. ते संस्कृतीसाठी आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. असं आम्ही दाखवतो, दाखवलेलं आहे. या ठिकाणी आमचं कुलदैवत आहे आणि आदेश भक्ती होते. शेतीचे खत शेती लावला आणि धान्य शेती लावला, यासाठी आम्ही तुम्हाला आमची संस्कृती कशी आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. तर दरवर्षी दिवाळीच्या महिन्यामध्ये आम्ही सर्व त्या ठिकाणी देवी अर्पण करतो, तिथं उपाय करतो. सुख शांती घ्यावं, शेतीमागे धान्य द्यावं, ते घरांना शिक्षांती द्यावं, आरोग्य चांगलं राहावं, शेती चांगलं पीक द्यावं, पाऊस चांगलं करून द्यावं, त्यासाठी आम्ही इथे घेऊन आलेलो आहे. इथे प्रसाद करतो, इथे थांबतो. या ठिकाणी माता पांडुरी माताचे जे पूजन होत आहे त्यानुसार विधी करण्यात येत आहे. धान्य पिको, चांगलं वर्ष येऊ, पाणी चांगला पडो, यासाठी जे आम्ही सांगाड घालतो देवाला, की पांडुरी माता म्हणून आम्ही तिची पूजापाठ आम्ही दिवाळीला करत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे पूजापाठ करीत आहोत. तसेच आदिवासीमध्ये या पांढर मातेची अत्यंत महत्वाचा हा आमचा सण असतो आणि ही पांढर माता निधन झाल्यानंतर आमच्या शेतीला सर्वप्रथम पेरणी असेल, नांगरणी असेल, खुरपणी असेल, हे सर्व जे कामं शेतीचे कामं असतात त्याला शुभ मानलं जातं. म्हणून आदिवासीमध्ये या पांढर मातेची समजणी केली जाते. जेव्हा शेतातलं जे धान्य आहे हे शेतातलं धान्य जेव्हा घरी
आणलं जातं आणि घरी आणून त्याची ही पूजा केली जाते. त्याच्यानंतर ही पांडुरमातेचे पूजन केले जाते. तर या पांडुरमातेला जेव्हा याची पूजन केले जाते, या पूजनच्या वेळेस म्हणजे हे जे धान्य आहे हे वर्षभर उरायला पाहिजे, उरायला पाहिजे, खाऊन पिऊन उरायला पाहिजे, या पद्धतीची आदिवासी मध्ये श्रद्धा आहे. त्यामुळे या पांडुरमातेची पूजा केली जाते. तसेच या पूजनामध्ये तांदळाची पूजन केली जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ही पांडुरमाता फक्त अन्न धान्य शेतीची पूजा केली जाते असं याचा संदर्भ आहे. या पांडुरमातेची जो पूजन करणारा असतो त्याला तेवऱ्या म्हणतात. आणि तेवऱ्या हा संपूर्ण या प्रक्रियेमध्ये त्याच्या हाताखाली हे संपूर्ण कार्य पार पाडले जातात. आणि हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये हा जो तेवरे आहे याला एक महत्वाचे स्थान असतो. याच्यामध्ये तेवऱ्या जो असतो हा शेतकरी माणूस असतो. याचा भट्ट आणि तेवऱ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भट्टाचा रोजगार चालू असतो आणि याच्यामध्ये पांडुरमातेच्या तेवऱ्या याच्यामध्ये शेती करणारा माणूस असतो आणि त्याला पूर्ण महत्व दिले जाते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उद्दिष्ट आहे की जे बांगण्याचे रोजगार हमी चालू आहे ते आपल्याला बंद करायचे आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे तेवऱ्या पूजनाच्या इथे सादर करताना आपल्याला समोर मागताना दिसत आहे. आदिवासी रूढी परंपरा नुसार ही प्रथा आदी संस्कृतीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे या पांडुरमातेची जी पूजन आहे ती आजपर्यंत चालू आहे. ढोलवाल्याने फक्त आपल्या वरती यायचं आहे. दिलच्या गावी ढोल घेऊन ढोल तिबली काठ्या आणि सगळ्यांनी स्टेजवरती सगळं साहित्य दिसेल या पद्धतीने उभं राहायचं आहे एक फोटोसाठी.
जिंदाबाद, भांडवली माता जिंदाबाद, शेतीची शोध लावणारी आई जर मुक्कामातेचा, शेतीची शोध लावणारी आई जर मुक्कामातेचा, 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिंदाबाद, 19व्या अखिल भारतीय मराठी विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद. त्याचा मोबदला त्यांना तेवढा दिला जात नाही. ठीक आहे, हे कंत्राटीकरण झालं, म्हणजे प्रायव्हेटायझेशन झाले, सगळ्या कंपन्या सगळे क्षेत्र हे प्रायव्हेट होत आहेत. म्हणजे की आता असं झालंय की आरोग्य क्षेत्र पूर्ण प्रायव्हेटमध्ये, शिक्षण हे प्रायव्हेट झालं. शिक्षणामध्ये आहे त्याचं प्रमाण वाढत चाललंय त्याचे. शिक्षणामुळे त्यांना वाटतं आपल्याला कुणाचीच गरज नाही, नवऱ्याला सुद्धा नगण्य मानतात, त्यांना स्वतः कमवत असेल नवऱ्याची पण गरज नाही. अत्याचार सहन करत आलो ना, कित्येक वर्षापासून आम्ही अत्याचार सहन करत आलो. महिलांवर नाही पहिली गोष्ट ह्या स्त्रीवादाचा किंवा ह्या चर्चेचा मी सुद्धा बळी आहे, कारण अजून माझं लग्न झालेलं नाही. आपण अन्यायच आहे माझ्या हो कसा तर तुम्हाला माहिती आहे, नोकरी आहे का, फिक्स आहे का, बरोबर आहेस का, घर आहे का, शेती आहे का. आता ही ज्या वयाचं आहे त्याच वयाची ती आहे, हे मॅच आहे. जास्त वाढलंय नाही. तुम्हाला स्त्रियांचे प्रश्न आताच कळायले, म्हणजे येणाऱ्या जी माझी बहिणी असेल तिला ह्या अत्याचाराला सामोरे जावंच लागेल. ती जाऊच शकत नाही. हा जाऊच शकत नाही. स्वाभिमानाने आता उभं राहिलेली ना, ती जाऊ शकणार नाही. झालेला आहे, आता नाही होऊ शकत, आता अन्याय जाऊ लागले. त्यांचं म्हणणं काय आलंय, ज्यावेळेस त्या सुना होता ना त्यावेळेस त्यांच्या सासांनी त्यांच्यावर अत्याचार केला, आणि आता परिस्थिती सुनांच्या हातात आली. त्याला पण सरासरी 1300. आपल्याकडे मांडव क्षेत्र औरंगाबादला जायकवाडी धरण प्रचंड बांधतं, त्यामध्ये गाळाने जवळजवळ 30% धरण व्यापलेलं आहे. गाळामध्ये 30% धरण गाळाने भरलेलं आहे, आणि सगळं पाणी जे आहे मांडव क्षेत्रातलं आहे तो नाशिकचं आहे. नाशिकमध्ये जर पाऊस झाला जर आम्हाला घ्यायचे असेल तर सामान्य जनता जाहिरात देणार, हे राजकीय लोक आहेत यांच्याकडनं आपल्याला जाहिरात करण्याची. आपण यांच्याकडनं जाहिरात घेतली, जाहिरात घेतल्यानंतर हे लोक आपल्याला काय गेलं याला जाहिरात दिली ना, तर आता हा माझ्या हक्क, मग त्याची इच्छा अशी असणार आहे जाहिरात देणार आहे, पण माझ्या जीवनातून बातमी या ठिकाणी अशा प्रकारचं कास्टिझम चालणार नाही, कंपन्यांमध्ये करायला लावते आहे. याचा राग या नेत्यांना हे बंद करा. माझं संविधान मला सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, ते मूलभूत कर्तव्य आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन संपत होता, टाळ्या वाजवायला सांगत होता, थाळ्या वाजवायला सांगत होता, आणि त्याचं निर्बुद्ध स्पष्टीकरण बाहेर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत फिरत होतं. आवाज बहुजनांचा.